ही काय पद्धत आहे? मूर्ख कुठले? फोन करून इथे बोलवलं धावत पळत आणि स्वतः निघून गेले. सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? अहो म्हणजे मला असं वाटलं तुम्ही माझ्यावर पण चिडलेले असाल. तुमच्यावर नाही चिडलो मी. या दोघांची डोकी कशी चालतात ना मला चांगलं माहिती आहे. यांनी तुम्हाला भरीच पाडलं असणार. हे असलं सगळं काहीतरी करा. नाही 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 असं नाहीये. खरंच असं नाहीये. म्हणजे मला तुम्हाला भेटायचं होतंच. पण तुम्ही आता ऑफिसची कारणं देत होतात. तुम्ही भेटायला तयार नव्हतात. मग मी निकिताताईंना सांगितलं. मग त्यांनी आनंददादांना सांगितलं आणि म्हणून आनंददादांनी तुम्हाला थाप मारली. बापरे. प्रकाशाच्या वेगाच्या दुप्पट वेगाने तुमचे अशा वेळेस फोन होतात हो. हा पण मी तुम्हाला फोन केला की तुमची रेंज नसते, नेटवर्क नसतं, बॅटरी गेलेली असते. आणि एक मिनिट, मी काही कारण देत नव्हतो. खरंच खूप कामं पडलेत ऑफिसमध्ये. हा आनंद परत आल्यापासून इतकी कामं राहिलीत ना सगळी, ती सगळी संपवतोय. हो नाही बरोबर आहे. कामं तर केलीच पाहिजेत. पण 1 तास द्याल माझ्यासाठी आज? का काय झालं? नाही म्हणजे झालं काहीच नाहीये. पण तुम्हीच म्हणालात ना की खूप कामं सुरू आहेत. आता इतकं सगळं असताना तुम्ही माझ्या बाबांसाठी सरप्राईज प्लॅन केलं. एवढी छान मैफिल घडवून आणलीत. म्हणजे तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा पण खूप मोठं गिफ्ट दिलं तुम्ही आम्हाला सगळ्यांना. बाबांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आम्ही कधीच नाही विसरणार. अर्थात आता तुमच्या कंपॅरिझनमध्ये मला काहीच नाही करता येणार. म्हणजे इतकं मोठं ग्रँड वगैरे तर नाहीच नाही. पण आपलं थोडंसं काहीतरी करायची इच्छा आहे म्हणून बोलावलं. काय स्वानंदी मॅडम तुम्ही सुद्धा. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही ही परत पिढीची भाषा कशाला करता? आणि इतकी काय घाई आहे तुम्हाला हे माझ्यासाठी असं काहीतरी करायची? पण तुम्हीच म्हणता ना की आपल्या माणसांना एकदम असं आनंदात ठेवावं. जमेल तेवढा आनंद त्यांना द्यावा. मग मला जमेल तेवढं मी करतेय. चला. कुठे? चला तर. अहो चला तर खरं या. अहो किती दिवसांनी आले मी इथे. लक्षातच नव्हतं माझ्या हे. खूप वर्षांनी आलात ना म्हणून वाटत असेल. आता चिडू वगैरे नका तुम्ही. मला माहिती आहे तुमच्या बाबांबरोबर तुम्ही इथे यायचात ना. त्यानंतर बस फक्त स्वतःला कामामध्ये बुडवून टाकलं आणि त्याच्यामध्ये ह्या आनंदाचा कदाचित विसर पडला असेल. किंवा मला तर वाटतं की मनाच्या कुठल्या तरी आतमधल्या अगदी खोलवरच्या कप्प्यामध्ये दडवून टाकलात हा आनंद. माहित नाही मला असं वाटलं की तुम्हाला आवडणारी, इनफॅक्ट सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे ना ही, म्हणून मी तुम्हाला घेऊन आले. तुम्ही प्लीज चिडू नका माझ्यावर. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही बिझी होतात, कामाचा लोड आहे तुमच्यावर. पण माझा हेतू चांगला होता. फक्त तुम्हाला बरं वाटावं आणि तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला इथे आणलं. याल ना तुम्ही? राजवाडे अहो, भूतकाळाला सोडून आपण पुढे येत नाही तोपर्यंत आपण वर्तमानाला स्वीकारूच शकत नाही. या वर्तमान काळासाठी आणि आपल्या मैत्रीसाठी एवढं कराल?